आंतरराष्ट्रीय सुवर्ण कामगिरी करणाऱ्या बालकांचा इटावा वॉर्ड येथे भव्य स्वागत. विशेष प्रतिनिधी. नेपाळमध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुसद शहरातील नामांकित अशा विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके पटकावीत पुसद शहराचेच नव्हे तर महाराष्ट्रासह देशाचे नावलौकिक केले आहे. या स्पर्धेमध्ये भारतासह नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश आदी विविध देशातील खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूलच्या 22 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 17 वर्षाखालील मुलांनी व्हॉलीबॉल या खेळ प्रकारात नेत्रदीपक असे प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले. यामध्ये पुसद शहरातील इटावा वॉर्ड येथे राहणारे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले यांचे सुपुत्र जयप्रकाश भोसले यांनी या सुवर्ण कामगिरीत मोलाचे योगदान दिले. 14 वर्षे वयोगटाच्या खालील मुलांच्या चमूने नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विद्यालंकार पोद्दार लर्निंग स्कूलचे विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत रौप्य पदक पटकाविले. यामध्ये पुसद शहरातील इटावा वॉर्ड येथे राहणारे प्रतिष्ठित नागरिक रणजित राठोड यांचे सुपुत्र मयूर रणजित राठोड यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत रौप्य पदक पटकाविण्याच्या दृष्टीने मोलाचे योगदान दिले. नेपाळ येथे स्वर्णिम कामगिरी करीत ही बालके जेव्हा पुसद शहरामध्ये सुवर्ण तसेच रौप्य पदक घेऊन आली त्यावेळी पुसदमधल्या इटावा वॉर्ड नगरीचे सुपुत्र या नात्याने इटावा वॉर्डमधील अनिल चव्हाण पाटील मित्रमंडळ तथा इटावा वॉर्ड परिसरात राहणारे सुनील चव्हाण, रवी राठोड, विजय भेलके, सुहास डुबेवार, संदीप मेहराळ पाटील, ॲडव्होकेट राजेंद्र शिंदे, ॲडव्होकेट देवानंद पारेकर, प्राध्यापक विजय राठोड, कैलास पवार, नरेंद्र गडदे, यल्लैया मदी तसेच जय श्रीराम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इटावा वॉर्डच्या सीमेवर महिलांच्या हस्ते ओवाळीत ढोल ताशाच्या गजरात भव्य असे स्वागत केले. स्वर्णिमा कामगिरी करून गावी परतलेल्या बालकांचे वाजत गाजत पुसद नागपूर महामार्गावर मिरवणूक काढीत त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आले. इटावा वॉर्डमधील सुपुत्रांनी विदेशात जाऊन स्वर्णिम कामगिरी केल्यामुळे इटावा वॉर्डचं नव्हे तर संपूर्ण पुसद शहरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.